जीवनाचं ठरलेलं असतं आणि ते परम प्रयोजन माणूस साध्य करत नसल्यामुळे अनेकदा संतांना त्याकरता सावध करावं लागलं प्रत्येक जीवाला. तुम्ही म्हणाल आता परम प्रयोजन म्हणजे काय? शास्त्रकाराने प्रयोजनाचे दोन प्रकार पाडलेले. पहिला आहे परम प्रयोजन आणि दुसरा आहे अवांतर प्रयोजन. ऐकत आहात ना? परम प्रयोजन आणि अवांतर प्रयोजन. तुम्ही म्हणाल मला जे आम्हाला काही पटत नाही, तर परम प्रयोजन कशाला म्हणावं, अवांतर प्रयोजन कशाला म्हणावं? सामान्य भाषेत तुम्हाला प्रश्न विचारतो. समजा माणूस म्हणून जन्माला आला तुम्ही, माणसाचा देह जगवण्याकरता जेवण करणं गरजेचं का आवडायचं? गरजेचं. जेवण करणं गरजेचं. पण जेवण झाल्यानंतर तंबाखू खाणं पटतं मी काय म्हणतो ते? मला समजावून सांगायचं आहे. परम प्रयोजन कशाला म्हणावं, अवांतर प्रयोजन कशाला म्हणावं? मानवी देह जगवण्याकरता जेवण करणं हे गरजेचं आहे, पण जेवण झाल्यानंतर तंबाखू खाणं असं कोणी म्हणलं का? जेवण नाही मिळालं तर चालेल पण तंबाखूच खाईल मी, आहे का कोणी असा? असं तर माझ्याकडे घेऊन या, हा फोटो काढतो. म्हणजे उद्या असं नको व्हायला महाराज व्यासपीठावर फोटो आहे. शास्त्र सांगतं की परम प्रयोजन कशाला म्हणावं? जेवण करणं हे गरजेचं आहे, पण जेवण झाल्यानंतर तंबाखू खाणं ह्या आवडीचं आहे. जाऊ द्या, तुमच्या लक्षात येत नाही, तुम्ही बोलकी माणसं ना, बोलणारी मंडळी तिकडे आहे. तुम्हाला विचारतो, मानवी देह स्वच्छ ठेवण्याकरता आंघोळ करणं गरजेचं का आवडीचं? आंघोळ आवडीचं, बरोबर आहे? गरजेचं आहे, पण आंघोळ झाल्यावर पॉन्ड्स पावडर लावणं, आंघोळ करणं गरजेचं आहे, पण आंघोळ केल्यानंतर पावडर लावलं काय नाही लावलं काय काही फरक पडत नाही. असं कोणी ठरवलं का आंघोळ करायचीच नाही, फक्त पावडर लावून? आता कदाचित तुम्ही नाही लावून आलात तर सप्ताह कमिटी तुम्हाला हटवून देणार नाही. बिना पावडरचं तुम्ही आलात तरी काय हरकत. पण आंघोळ जर केली नसेल कदाचित, मला तरी असं वाटतं कमिटी नंतरच तुम्हाला हटवून देईल. शेजारी बसणारच तुम्हाला पहिले. जेवण करणं गरजेचं, पण जेवण झाल्यानंतर तंबाखू खाणं हे आवडीचं आहे. आंघोळ करणं गरजेचं, पण आंघोळ झाल्यानंतर आवडीचं आहे. तसं मानवी देहामध्ये जन्माला आल्यानंतर भगवत प्राप्ती करणं हे अत्यंत गरजेचं आहे. जगद्गुरु तुकोबांना माहिती आहे, या मृत्यू लोकामध्ये जे साध्य करण्याकरता या जीवाला जन्माला घातलेला आहे, या जीवाला त्या गोष्टी कळत नसल्यामुळे महाराजांच्या लक्षात आलं की बाबा रे, उभा आयुष्य ही लोक याच प्रपंचामध्ये मरणार आहेत, म्हणून यांना सावध करण्याकरता कुठलं तरी वर्म यांच्या हाती देण्याकरता महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये साक्षी दिली.
या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय दृष्टांत देतात. बाबारे साबोली टाकी घाई पाषाण देवची झाला पाय. हा उपदेश माणसाबद्दल आहे. माणसाला उपदेश करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबारे साबोली टाकी घाई. माणसाला समजावून सांगण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय एका दगडाचा दृष्टांत देतात, एका पाषाणाचा दृष्टांत देतात. खऱ्या अर्थाने विचार करू गेलो तर अनेकदा संतांनी तुम्हा मला उपदेश करत असताना त्रस्त होऊन काही गोष्टींचा उपदेश केलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून शब्द जरी सौम्य असतील जगद्गुरु तुकोबारायांचे, पण भाव मात्र अतिशय कठीण आहे. विठ्ठल विठ्ठल प्रपंचामध्ये गर्भ असलेल्या जीवाकडे ज्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय पाहतात ना, त्यावेळेला अनेक संतांची चर्चा होते ना. अनेक संतांनी प्रपंचाविषयी काही उद्गार काढलेले आहेत. अनेकदा तुम्हाला प्रपंचाच्या व्यतिरिक्त राहण्याचा सल्ला संतांनी दिलेला असताना आपले ज्ञानोबा सुद्धा तेच म्हणतात बाबा रे अनेकदा या लोकांना अनेकदा या जीवाला उपदेश आपण केलाय, पण या जीवाला प्रपंच सोडावासा वाटत नाही. विषय विषयाचा परिपाळू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. प्रपंच हा कडू आहे. कटू असलेला प्रपंच या जीवाला का गोड लागतो त्याची काही कारण माझ्या मते मी संशोधून घेतलेले आहे. का म्हणून या प्रपंचाचा मीठ येतो. अनेकदा आम्ही कीर्तनामध्ये प्रपंचाविषयी विरक्त भावना आमची निर्माण होते. कीर्तनात बसल्यानंतर 2 तासापुरता आमच्या डोक्यामध्ये विचार येतो की आता मात्र कीर्तन ऐकल्यानंतर घरी जायचं नाही. कोणीच म्हणाला म्हणजे घरी जायचं असं आहे ना. याचा अर्थ प्रपंचामध्ये कितीतरी दुःख असू द्या, इथून उठल्यानंतर कुठे जाणार? घरीच जाणार. अनेकदा प्रपंचाविषयी विरक्तीच्या आपण चर्चा ऐकतो कीर्तनामध्ये. अनेक वर्ष ऐकतो, पण तरी देखील पुन्हा जातो कुठे? प्रपंचामध्ये. याच्या पाठीमागचं कारण काय? कारण असं आहे, निसर्गतः या प्रपंचामध्येच आपला जन्म झालेला असल्यामुळे प्रपंच आपल्याला कटू वाटत नाही, प्रपंच आपल्याला गोडच वाटतो. का वाटतो गोड? त्याचं कारण आहे जन्मतः या प्रपंचाची आपल्याला लागलेली सवय आहे. जन्मापासूनच या प्रपंचाची आपल्याला लागलेली सवय आहे. नसल पटत दृष्टांत देतो ऐका. शेतकरी संपूर्ण वर्षभर शेतकरी आपल्या शेतामध्ये राबत असतो, पण शेती करण्याकरता त्याच्याकडे अतिशय महत्वपूर्ण तो म्हणजे पाठीराखा असतो त्याचा बैल. बरोबर आहे. आता ते दिवस राहिले नाही. मी पूर्वीच्या काळचा दृष्टांत देतो. बैलावरच त्याचं जीवन संपूर्ण अवलंबून असायचं. पूर्वीच्या काळी त्या शेतीची नांगरणी वखरणी काय करायची असेल ती बैलानेच तो शेतकरी करायचा. हो ना हो. आपल्या घरचे जर समजा जुने बैल म्हातारे झाले तर ती नवीन बैल जोडी काही विकत आणत नव्हता. खानदानी शेतकरी कधी नवीन बैल विकत आणत नाही. तो घरच्या गाईचे खोड तयार करतो. बरोबर आहे. त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? गोरे. बरोबर आहे ना. गाईचे गोरे. बरोबर आहे. खानदानी शेतकरी विकत कधीच बैल आणत नाही. तो घरच्या गाईचे आणि गोरे तयार करतो. मग तो तयार करण्याचा एक विशिष्ट कालावधी असतो. एरवी त्याला कामधंद्यातून शेती कामातून त्याला फुरसत मिळत नाही, कारण बैल शिकवायची म्हणजे साधी गोष्ट नाही. गोरे शिकवायची म्हणल्यानंतर तो नेमकं उन्हाळ्याचा आणि मोसम पाहतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तो घरच्याच गाईचे गोरे आणि शिकवायला सुरुवात करतो. तुमच्या इकडे काय म्हणतात? शिकवणे म्हणतात का पेटवणे म्हणतात? शिकवणे म्हणतात. बरोबर आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये त्याला पेटवणे म्हणतात. गोरे नवीन गोरे पेटवणे हा शब्दाचा प्रकार आहे. जास्त काही अवघड नाही. अकोला जिल्ह्यात तिकडे त्या प्रांतामध्ये मला वाटतं सुटी लावली म्हणतात. बरोबर आहे. हे शब्द प्रकार आहे, बाकी काही. तसं नवीन गोरे शिकवण्याकरता तो शेतकरी सुरुवात करतो. आता गोरं म्हणल्यानंतर एकाएकी त्या गोऱ्याच्या खांद्यावर शेतकरी 4-5 क्विंटलचं वजन घेऊन शेतात जातो ना. बरोबर आहे. एकदमच आपला आणला, गाडीला लावला, वजन टाकलं, बसला का हाकलली. बरोबर आहे. नाही नाही, त्याची प्रक्रिया शिकवण्याची. त्याचं कारण आहे, एकाएकी जर त्या गोऱ्याला त्या गाडीला झुकलं तर गोरं सारखं चालणार नाही. कारण गोऱ्याला वाईट सवय असते, ती म्हणजे वापरण्याची. वापरण्यास म्हणतात ना इकडे. हा शेपूटवर केलं का गोरं वाकडं निघालं. अनेकदा
ज्यावेळेला आम्ही गावागावात पाहतो का नाही, त्यावेळेला आम्हाला गावातले गोरे फक्त वापरतानाच दिसतात बरं का. शेपूट वर केलं, भांग पाडला का गोरं चाललं पांढरं पिवळं. बरोबर आहे. गोऱ्याबद्दल बोलतो बरं का, तुम्ही काही वेगळा विचार करू नका. एकदा का त्या गोऱ्याने केसावर कंगवा फिरवला का गोरं निघालं. या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून या गल्लीत. कोण? गोरं. खानदानी. आता अनेक शेतकऱ्यांना माझा सल्ला आहे बरं का, वापरणारे गोरे जर घरचे असतील तर आताच्या आत्ताच लक्षात घ्या, उन्हाळा आता पुढे आलेलाच आहे, तुळशीचे लग्न झालेले आहे. आता वापरणाऱ्या गोऱ्यांना जर जागेवर बसवायचं असेल तुम्ही ही प्रक्रिया शिकून घ्या, नीट कान घेऊन ऐका. बरोबर आहे का? ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अनेक कास्तकार, अनेक शेतकऱ्यांची बाबांची मुलं आता मात्र वापरत आहेत. पण वापरणाऱ्या गोऱ्याला जर जागेवर आणायचं असेल तर शेतकरी सहजासहजी त्याच्या खांद्यावर बैलबंडी देत नाही. पहिल्यांदा त्या गोऱ्याचं काय करतो, तो नाक टोचतो. बरोबर आहे ना? बोलत चला बाबा, नाकच टोचतो ना बाबा, बरोबर आहे ना? कोण्या दिवसात प्रक्रिया चालू आहे ही? बोला 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 बोला. ही प्रक्रिया गोरं शिकवण्याची प्रक्रिया कोण्या दिवसात असते? उन्हाळ्याच्या दिवसात. तेव्हा माझ्या लक्षात आलं की नेमकं उन्हाळाच का निवडतात. गोऱ्याला नाकात व्यसन म्हणतो आपण, व्यसन टोचण्याचा कालावधी, व्यसन टोचण्याचा मोसम हा नेमकं तोच हंगाम कसा काय येतो उन्हाळ्याचा. मग लक्षात आलं अरे का याच्यात तर या मोसमामध्ये मंगलाष्टक म्हणल्या जातात. ते वापरणारं गोरं यांना काय व्यसन नाकात टाकली तर टाकली, गोरं कुठं वापरत नाही. कारण वापरणाऱ्या गोऱ्याला आता घरची व्यसन सांगत कुठं चालला काही नाही, ठरव फेरफटका गप बसायचं मुकाट्याने. कारण आहे व्यसन आली ना नाकामध्ये. एकदा का व्यसन नाकामध्ये घातली की वापरणाऱ्या गोऱ्याचं वापरणं बंद होतं. मग आता सहजासहजी तो शेतकरी लवकर त्याच्या खांद्यावर ओझं देत नाही. पहिल्यांदा त्याचे खांदे रोवण्याकरता 2 लाकडं ठेवतो. हळूहळू 8-10 दिवस निघून गेल्यानंतर त्याच्या खांद्यावर छोटं गाडा असतं, त्याला काय म्हणतात तिकडे? छकडा. असं तो छकडा देतो. 8-10 दिवस तो छकडा ते गोरे ओढत असतात. 8-10 दिवस झाल्यानंतर तो शेतकरी रिकामी बैलबंडी त्या गोऱ्यांच्या खांद्यावर देतो. बरोबर आहे. 8-10 दिवस ती बैलबंडी वाहिल्यानंतर आता मात्र ते गोरे जरा सुमार पाहून चालतात. हळूहळू ज्या वेळेला रिकामी बैलबंडी फिरवल्यानंतर आता त्या शेतकऱ्याच्या लक्षात येतं की या गोऱ्यांचा आता वापरणं बंद झालं. आणि हळूच तो शेतकरी मग त्या शेतावरला काढलेला जो 4-5 क्विंटल माल आहे तो त्या गाडीमध्ये टाकतो. त्या गोऱ्यांच्या खांद्यावर अजून घेऊन घरी येतो. पहिल्यांदा तर त्या शेतकऱ्याने शेतातले पोते जर गाडीमध्ये टाकून गोऱ्यांच्या खांद्यावर आणलं असतं, टाकलं असतं, आणलं असतं, गोऱ्यांनी बोला अजिबात आणलं नसतं. आता त्याच गोऱ्याने त्याच बैलबंडीमध्ये शेतातून पोते, सोयाबीनची पोती जर पोते घरी आणायला सुरुवात केली. आता गोरं नाही राहिलं तर काय झालं? मोठ्याने सांगा. हा, गोरं नाही राहिलं. आता काय झालं? बस त्याची आपली दशा येते साहेब.
संसाराच्या तापे तापरोमी देवा करिता या सेवा कुटुंबाची. आता मात्र त्या पोरांना सांगायची गरज नाही. त्यांच्या लक्षात आलं की अरे बाबा आता जे आम्हाला हे जीवन प्राप्त झालं ते जीवन एवढ्या करता की आयुष्यभर हे ओझं व्हायचं आहे. बरोबर आहे? आयुष्यभर. आता त्या पोरांना सांगायची गरज नाही. पोरं आलेच नाहीत ते. आता ज्या वेळेला तो शेतकरी त्या बैलांचा मालक त्या गाडीची धुरावर उचलतो ना, आता त्याला निमंत्रण द्यायची गरज नाही. आपोआप तो बैल त्या धुरीखाली काय करतो, जुवाखाली मान घालतो. बरोबर आहे ना? जो बैल त्या जुवाखाली मनाने मान घालतो, शहाणा शेतकरी त्या बैलाला शहाणा म्हणतो. बरोबर आहे का? याचा सारखा बैल अजूनही मी पाहिला नाही. हे वाक्य असतं त्या शेतकऱ्याचं, सत्य आहे. असे बैल कुठंच प्राप्त होत नाही, फक्त प्रपंचामध्येच पाहायला मिळतात. महाराज म्हणतात उभं आयुष्य तुम्ही प्रपंचामध्ये गमवत आहे, उभं आयुष्य तुमचं त्याच्यामध्ये चाललेलं आहे. कशा करताय? फक्त एका गोष्टी करताय, एका गोष्टी करताय, ते म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल